नमस्कार, मी नरेंद्र बाळा बोरकर. मी प्रभाग 23 मधून ड मधून उभा आहे. माझ्यासोबत 3 उमेदवार घेऊन उभे आहे. संतोष देवी, दीपक लड्डा, नंतर आपले बालू लारोकर, अर्चना नाना पडोळे, भाजपचे 4 उमेदवार माझ्यासोबत उभे आहे प्रभाग 23 मधून. मी सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला आपण आपले मत कमळाचे बटन दाबून बहुमताने विजय करा, हीच आपल्याला विनंती करतो. मागील पंचवार्षिक मध्ये आपण विकासाचे काम केले, त्याबद्दल कोणकोणते विकासाचे जे कामं आहेत या प्रभागामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये मी 2007 मध्ये निवडून आलो, नंतर 2012 निवडून आलो, नंतर 2017 मध्ये निवडून आलो. 17 नंतर 22 पर्यंत मी नगरसेवक होतो. 22 पासून तर 25 पर्यंत मी नगरसेवक नव्हतो. तोपर्यंत 3 वर्ष 9 महिने मी प्रभागात काम आणले. या प्रभागात सिमेंट रस्ते, गटर लाईन, बगीचाची व्यवस्था, भारत माता गार्डन, भारत माता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन व देशपांडे ग्राउंड, वैष्णोदेवी गार्डन, शाक्तीनगर गार्डन, या सर्व गार्डनची व्यवस्था सुशोभित करणे आणि हरियाली करणे. या प्रभागात जे गार्डन आहे त्यांना प्रोत्साहन म्हणजे त्यांना चांगले काम करून गार्डनच्या लोकांना एक हरवली वातावरणामध्ये मी लोकांपर्यंत पोहोचलो. दुसरी गोष्ट, या प्रभागात जे विकासाचे कामं केले ते मोठ्या प्रमाणात मी केले आहे. या प्रभागात जे विकास कामं मी लोकांना दर्शविले आहे आणि लोकांना मला सांगितलेले आहे ते मी काम पूर्ण करण्याची पायरी चाललो आहे. पण मी सांगतो की मी म्हणत नाही की 100% काम मी पूर्ण केले. मी 70% ते 80% काम पूर्ण केले. पण येणाऱ्या त्या निवडणुकीनंतर मी 4 उमेदवार हे 20% काम वाटलेलं आहे ते पूर्ण करीन. पण मी सर्वांना विनंती करतो, जे लोक 10 वर्ष नगरसेवक होते त्यांनी फक्त फुकणाबाजी मारली आणि तरी काही कामं नाही केले आणि लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करून राहिले आहे. मी नागरिकांना विनंती करतो आहे, मी पूर्ण कामाची पोचपावती म्हणून मी एक पुस्तक छापली आहे. ते पुस्तक आपल्या लोकांपर्यंत पोहोचवली आहे आणि लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवली आहे. मी जशी पोचपावती म्हणून पुस्तक छापली आहे, बाकी विरोधी पार्टी लोकांनी पुस्तक छापली नाही आहे, जेणेकरून त्यांना ते विकासाचे कामं त्याने केले नाही आणि ते करणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला आपण 4 मतं देऊन भाजपाला विजय करा आणि बहुमताने विजय करा, ही विनंती करतो. कशा प्रकारचा विकास पसरलेला आहे आणि तो विकास पूर्ण करायचा आहे? विकास छोट्या मोठ्याचे प्रॉब्लेम आहे, गटर लाईनची प्रॉब्लेम, आणि जे आता जे सगळ्याकडे वरतून जे लाईन इलेक्ट्रिक लाईन गेली आहे ते मोठ्या प्रमाणात आम्ही अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न करू. आणि नंतर काही ठिकाणी गटर लाईन टाकायची आहे, पण काही ठिकाणी गटर लाईन टाकताना आम्हाला लोकांच्या भावनातून लोकांना समजूत करून ती गटर लाईन टाकायला लागेल. आज काय आलंय की पुऱ्या एरियामध्ये गटर लाईन टाकण्यासाठी जागाच नाही आहे. लोकांनी त्याच्यावर घरं बांधले, काही लोकांना संडास टाकले आहे, काही लोकांना बाथरूम बनवले आहे. अशा व्यवस्थेतून लोकांच्या सहभागातून हे गटर लाईन टाकण्याचे काम आम्ही 100% पूर्ण करून, जिथपर्यंत लोक राजी होणार नाही तिथपर्यंत हा गटर लाईन टाकण्यात येणार नाही. जेणेकरून लोकांचा सहभाग जेव्हा होईल तेव्हाच आम्ही हा गटर लाईन टाकू शकेल आणि त्या पूर्णतः नंतर काही गार्डनचे काम सुशोभित बाकी आहे, काही अजून कामं छोटे मोठे बाकी आहेत, ते आम्ही पूर्ण करायची क्षमता ठेवतो. कारण आमच्या महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता येणार आहे भाजपाची, आणि आता आमची केंद्रामध्ये सरकार आहे, आता आमची सरकार आपली महाराष्ट्र सरकार आहे आणि दोन्ही मोठ्या सरकार या केंद्रामधील महाराष्ट्रामध्ये सरकार असल्यानंतर नागपूर शहराला नागपूर महानगरपालिका चांगला फंड भेटेल आणि चांगला फंड भेटल्यानंतर आम्ही नागपूर महानगरपालिका प्रभागामध्ये आम्ही चांगलं खालीपर्यंत उतरून आणि खालीपर्यंत लोकांची सेवा करून ही भावना देऊन आम्ही 4 मतं मागून राहिलो आहे.